राम राम मित्रांनो, मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की गणपती पूर्ण झाल्यानंतर मी नक्की व्हिडिओ टाकेन. तर काही गणपती तयार झालेत पूर्णपणे आणि एवढे अप्रतिम मूर्त्या झाल्यात का नाही, विशेष कट एकदम क्वालिटीचा रामबाडाचा विषय केलाय. तर त्या मी तुम्हाला मूर्त्या दाखवतो. मूर्त्या कशा झाल्यात ह्या नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की बाहेर शेअर करा मित्रांना आणि जोडीदारांना पण सांगा, सगळ्यांना सांगा. पण मूर्त्या ही बुक झालीच पाहिजे. विषय रामबाडा. चला तर आपण मूर्त्या बघूया आणि मूर्तीचं काम चालू झाल्यापासून शेवट पण बघायचं आणि शेवटला मूर्ती ओके म्हणजे टॉपमध्ये रामबाडाच. चला बघूया. आता गणेशोत्सव जवळ आल्यामुळे लय गडबड चालू आहे बघा. तसंच माझे मित्र कासेगावचे बघा, ते फेटा पंजी नेसवायसाठी आलेत बघा. त्यांचं काम क्वालिटी आहे, त्यांची टीम पण बघा मोठी आहे, एकदम क्वालिटी म्हणजे एकदम काम खट आहे. तसंच आमचे गावातले मित्र खरोखर त्यांची पण खूप मला मोठी साथ आहे बघा, कारण सकाळपासून संध्याकाळपर्यंत माझी खरोखर मदत करत असतात बघा. तर विषय रामडा झालाय. तुम्हाला आता काम झाले कसं ते धावतो बघा. चला नुकतं बघायचं आणि मला सांगायचं कशी क्वालिटी आहे. आता जिथले तिथं आम्ही आकर्षक मूर्ती बनवायचा प्रयत्न केलाय, तेवढा आम्ही प्रयत्न केलाय जबरदस्त. जिथले तिथं आणि खटमध्ये तर पंजी, धोतर आणि फेटा आपल्याकडे सगळं करून भेटतंय बघा. फक्त मूर्ती कच्ची बुक करायची आणि अशी घेऊन जायची बघा. जिथले तिथं आपलं बाप्पांचं काम एक नंबर झालं पाहिजे, टॉप झालं पाहिजे, रामडा विषय झाला पाहिजे, हीच आमच्या डोक्यात आहे. पण तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगायचं काम कसं झालंय, फिनिशिंग कसं आहे आणि काम आपलं कुठली म्हणजे अशी कमतरता नाही कसं. तर मित्रांनो, कशी झाली आपल्या बाप्पांची मूर्ती आहे ना रामडाविषयी क्वालिटीत, तर नक्की कमेंटमध्ये सांगा मूर्ती कशी झाली. आणि एकमेव ठिकाण म्हणजे रुद्रांश टाळगाव. धन्यवाद.